तर इथे माझं चाललं होतं संध्याकाळचं रुटीन, देवापाशी दिवा वगैरे लावून. आता दिवसभरात कुठलाच शूट झाला नाही, कारण आता आज दिवसभर मुलं घरी होते आणि ते घरी असले की इतका धिंगाणा चालतो त्याचा काही सांगायचं काम नाही. तर मी दिवसभर काही शूट केलं नाही. चला म्हटलं मग संध्याकाळचंच आपलं थोडंसं रुटीन शेअर करूया. इकडे मग छान असा देवापाशी दिवा वगैरे लावून घेतला, पोथीपाशी धूप लावला, छान दारात पण दिवा नेऊन लावला माझ्या आयुषनी आणि नंतर लागले मी स्वयंपाकाला. आज स्वयंपाकात अगदी सिंपल मेन्यू होता, असं जास्त काही नव्हतं. दोडक्याची भाजी होती सिंपल अशी, पोळ्या आणि भात, बस एवढा स्वयंपाकात होता. तर आता माझ्या आयुषला रविवारी काहीतरी वेगळं लागते. चला म्हटलं मग एखादा रविवारी आपला सिंपलच मेन्यू ठेवूया. आज माझ्याच्यानं पण काही करणं झालं नाही. आज माझा दिवस रविवार कोणीकडे गेला मला काहीच कळलं नाही. तर चला सो इकडे मग मी भातासाठी कुकर वगैरे लावला. चला म्हटलं कुकर होईपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया. नंतर मग मी इकडे भाजी करायला लागले. इथे बघू शकता मी छान भाजीसाठी वाटण करून घेतलं होतं. कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या आणि संबार छान अशा मिक्सरमधून फिरवून घेतला. आता त्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं. इथे बघू शकता मस्त असं, आणि आपले बेसिक मसाले टाकायचे थोडंसं, त्याचा कच्चापणा गेला की, म्हणजे काळा मसाला, हळद आणि मीठ एवढं टाकलं. नंतर मग छान अशा त्याच्यात फोडी वगैरे टाकून घेतल्या आपल्या दोडक्याच्या, लागते तसं पाणी घेतलं, त्याला छान शिजू दिलं आणि मस्त अशी आपली चमचमीत दोडक्याची भाजी इथे रेडी आहे. खूप छान लागते. आता ही भाजी भातासोबत पण छान लागते आणि पोळीसोबत पण छान लागते. मग नंतर मग भाजी वगैरे तर झाली होती. तर मग इकडे लागले होते मी पोळ्या करायला. ताई मस्त अशा माझ्या पोळ्या वगैरे पण आवरल्या होत्या आणि तोपर्यंत मग अहोंनी आणि माझ्या नक्षूनी सगळा स्वयंपाक या रूममध्ये आणून ठेवला होता, कारण आम्हाला टी व्ही पाहत पाहत जेवण करायचं होतं. नंतर मग मी इकडे किचन ओट्यावरचा पसारा वगैरे आवरायला घेतला होता, स्वच्छ करून घेतला. मग किचन ओटा वगैरे इथे बघू शकता छान असा माझा किचन ओटा अगदी क्लीन झाला. आता हा किचन ओटा क्लीन सकाळी सकाळी उठल्या उठल्या पाहायला आपल्याला म्हणजे छान वाटते. सकाळी उठल्या उठल्या क्लीन किचन ओटा. जर असा त्याच्यावर गर्दा खरकट पडलेला असेल तर मग सकाळी आपलं म्हणजे माइंड डिस्टर्ब होतो थोडासा. तर मग मी संध्याकाळीच किचन ओटा वगैरे क्लीन करून घेत असते. आणि ही भरणी आज आईने आणली, आई गेल्या होत्या पुसदला. तर मस्त अशी भरणी आहे, छान खूप सुंदर अशी. आता ही भरणी करणार मी मिठाला. तर तशी जर काचेची भरणी राहते मिठाला तर मला थोडीशी भीती वाटते हाताळायची, म्हणून मी काय काचेची भरणी वापरत नाही. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, बाय बाय.